राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी अकोल्यातल्या मोतीजापूर येथे दिलेल्या 7/12 कोरा आश्वासनाची पूर्तता करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली आहे। आश्वासनानंतरही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच नाही। याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर तालुक्यातील चिंचखेड पाट्यावर वाहने अडवून शेकडो कार्यकर्त्यांनी 2 तास चक्काजाम आंदोलन केलं। कर्जमाफी, दिव्यांग, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार आणि कामगार यांच्या मुख्य मागण्यांसाठी बच्चू कडू प्रणीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या प्रमुख मागण्या लावून धरल्या गेल्या। या चक्काजाम आंदोलनात तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते। यावेळी 2 दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना स्थानबद्ध करून वाहतूक सुरळीत केली। सदर आंदोलन तालुका प्रहारच्या नेतृत्वात करण्यात आलं असून शेतकरी जागर मंचाचे अक्षय भाऊराव राऊत, प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखेडे यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून आंदोलनात सहभाग घेतला। प्रहार तालुका अध्यक्ष विवेक बांबल, मयूर साबळे, शिल्पाताई बाजळ, पुरुषोत्तम ठोकर, प्रदीप काटोलकर, गजानन ढोकणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांची रिपोर्ट।